नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 जानेवारी 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि त्यामध्ये आपण एकूण 10 प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपदे होती? तर वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क या। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा, तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर तो आहे रोहित शर्मा। यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येत आहे? तर पुण्यामध्ये। यानंतर चौथा प्रश्न, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा जगातील दुसरा देश कोणता देश बनला आहे? तर फ्रान्स हा देश बनला आहे। यानंतर बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर नमिता गोखले यांना। यानंतर राज्यातील स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा एक पाककृती हा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। यानंतर आपल्या भारत देशातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? तर अहमदाबाद गुजरातमध्ये। यानंतर सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज उन्नती हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर राजस्थान या। यानंतर नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ते होते फुटबॉल या खेळाशी संबंधित। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न कालचा आपला, तर ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर दीपा मलिक यांच्या जीवनावर हे पुस्तक आधारित आहे। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 30 जानेवारीच्या चालू घडामोडी पाहूयात। खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर आपला पहिला प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार आहे? तर याचे योग्य उत्तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत। ठीक आहे, तर सर्वांनी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनामुळे 2026-27 चा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची दाट शक्यता आहे। तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात सविस्तरपणे। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पाची शक्यता, तर अर्थमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये निधन झाले, त्यामुळे अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। आणि अधिवेशन तारीख, तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे। यानंतर सादरीकरण, तर साधारणपणे 2 किंवा 3 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो, जर तोपर्यंत नवीन अर्थमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही तर मुख्यमंत्री फडणवीस स्वतः विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील। तर विधान परिषदेमध्ये अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल अर्थसंकल्प सादर करतील अशी माहिती समोर येत आहे। आणि सध्या विद्यार्थी मित्रांनो, अधिकृतपणे नवीन अर्थमंत्र्यांची घोषणा झालेली नसली तरी प्रशासकीय सूत्रांनुसार मुख्यमंत्रीच ही जबाबदारी पार पाडतील असे संकेत मिळत आहेत। यानंतर दुसरा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 55 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे? तर खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ऑपरेशन सह्याद्री चेकमेट या। कोणत्या? तर ऑपरेशन सह्याद्री चेकमेट या। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये ऑपरेशन सह्याद्री चेकमेट अंतर्गत 55 कोटी रुपयांचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे। तर महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजे DRI ने जानेवारी 2026 मध्ये ही कारवाई केली, ज्याची महत्त्वाची माहिती आपण खालील प्रमाणे पाहून घेऊयात। तर स्थळ कराड तालुक्यातील एका दुर्गम गावामध्ये पाचुकतेवाडी
पोल्ट्री फार्मच्या नावाखाली हा कारखाना चालवला जात होता. तर विद्यार्थ्यांनो जप्ती तर पथकाने सुमारे 22 किलो मेफेड्रोन MD जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एकूण किंमत 55 कोटी रुपये आहे. आणि अटक तर या प्रकरणी कूक उत्पादक, फायनान्स आणि पोल्ट्री फार्म मालकासह 5 ते 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याची वैशिष्ट्ये काय आहेत तर तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी हा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट वारंवार आपली जागा बदलत होता. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला तिसरा. तर CRPF उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रविशंकर छबी यांची. कोणाची? तर रविशंकर छबी यांची. सर्वांनी लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे खूप. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPFच्या उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG पदी अलीकडेच खालील IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आशिष भारती यांची बिहार केडरचे 2011च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. यांची जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर CRPFच्या DIG पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरी कोणाची? तर स्वप्ना गौतम मेश्राम यांची बिहार केडरच्या 2011च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. यांचीही जानेवारी 2026 मध्ये CRPF मध्ये DIG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर सध्या कोणाची? तर रविशंकर छब्बी अलीकडेच उत्तर प्रदेश केडरचे 2007च्या बॅचचे IPS अधिकारी यांची 19 जानेवारी 2026 रोजी CRPF मध्ये उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याशिवाय जानेवारी 2025 मध्ये ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPFच्या महासंचालक म्हणजेच DG पदी नियुक्ती करण्यात आली होती, जे या पदाचे सर्वोच्च अधिकारी आहेत. सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला चौथा. सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मध्य प्रदेश या राज्याने. कोणत्या राज्याने? तर सर्वांनी लक्षात ठेवा, मध्य प्रदेश या राज्याने. तर विद्यार्थ्यांनो 2026 हे वर्ष मध्य प्रदेश सरकारने कृषी वर्ष म्हणजेच कोणते? तर ऍग्रीकल्चर इयर म्हणून नुकतेच घोषित केले आहे. तर या घोषणेशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर घोषणा मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही अधिकृत घोषणा केली आहे. आणि घोषवाक्य म्हणजे थीम कोणती आहे? तर समृद्ध शेतकरी समृद्ध राज्य ही थीम आहे. यानंतर उद्दिष्ट आहे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि पशुपालन व दुग्ध व्यवसाय क्षेत्राला चालना देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि याचे बजेट तर राज्याचा कृषी अर्थसंकल्प वाढवून 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात आला आहे. तर या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगांची माहिती घेण्यासाठी इस्रायल आणि ब्राझील यांसारख्या देशांमध्ये देखील पाठवले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर पाचवा प्रश्न पाहूया. तर महिला एकेरीमध्ये बॅडमिंटन 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय व जगातील 6वी शटलर कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, PV सिंधू बनली आहे. कोण बनली आहे? तर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो महिला एकेरी बॅडमिंटन कारकिर्दीमध्ये 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय आणि जगातील 6वी शटलर PV सिंधू बनली आहे. तर जानेवारी 2026 मध्ये इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेमध्ये डेन्मार्कच्या लाईन होजमार्क कझरफेल्डचा पराभव करून तिने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि हा विक्रम रचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ती ठरली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे मुद्दे पाहूयात आपण. तर विक्रम 500 कारकीर्द एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि जागतिक स्थान तर अशी कामगिरी करणारी जगातील 6वी महिला शटलर आहे ती. आणि स्पर्धा तर इंडोनेशिया मास्टर सुपर 500 जकार्ता जानेवारी 2026 मधील. आणि यांचे योगदान आहे तर दोनदा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधूने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हा पराक्रम केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी महत्वाची सूचना. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 500 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी 500 लाईक पूर्ण करा.
आणि शेवटी मी तुम्हाला जो चालू घडामोडीचा प्रश्न दिला आहे त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर विद्यार्थी मित्रांनो, शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्त क्लिनिक सुरू करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते राज्य बनले आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर विद्यार्थी मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्त क्लिनिक सुरू करणारे आपले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर या उपक्रमामुळे महिलांना रजोनिवृत्तीच्या काळामध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासांवर एकाच ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि औषधोपचार उपलब्ध झाले आहेत. यानंतर महत्त्वाचे मुद्दे देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, पहिले राज्य आपले महाराष्ट्र 14 जानेवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे आणि याचा उद्देश आहे रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांना वैद्यकीय, मानसिक, हार्मोनल, हाडे आणि हृदय आरोग्य विषयक सुविधा पुरवणे. आणि याची सुविधा तर जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक कार्यान्वित करण्यात आले आहेत. आणि नेतृत्व काय? तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना राबवली जात आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ राज्याने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्यांचा राज्य सूक्ष्मजीव म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बॅसिलस सबटिलिस असे नाव त्याचे. काय? तर बॅसिलस सबटिलिस. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केरळ राज्याने जानेवारी 2026 मध्ये बॅसिलस सबटिलिस या जीवाणूला अधिकृतपणे त्यांचा राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे. तर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पहिले राज्य केरळ हे आपल्या भारतातील राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रस्ताव, तर हा प्रस्ताव सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉक्टर साबू थॉमस यांनी सुचवला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या जीवाणूचे वैशिष्ट्य, तर हा एक चांगला किंवा प्रोबायोटिक जीवाणू आहे जो माती, मानवी आतडे आणि आंबलेल्या पदार्थांमध्ये आढळून येत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उद्देश काय आहे याचा? तर सूक्ष्मजीवांच्या फायद्यांविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. आणि घोषणा, तर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाची मोठी घोषणा केलेली आहे. यानंतर आपण 8वा प्रश्न पाहून घेऊया. तर केरळ सरकारचा जे.सी. डॅनियल पुरस्कार 2024 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अभिनेत्री शारदा यांना. कोणाला? तर अभिनेत्री शारदा यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ सरकारचा जे.सी. डॅनियल पुरस्कार 2024 ज्येष्ठ अभिनेत्री शारदा यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर मल्याळम चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय आजीवन योगदानाबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. तर या पुरस्काराविषयी काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर याचे स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे याचे स्वरूप आहे. आणि निवड समिती, तर गीतकार आणि चित्रपट निर्माते श्री कुमारन थम्पी यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरीने ही निवड केली आहे. आणि विशेष स्थान, तर शारदा हा या पुरस्कार मिळवणाऱ्या 32व्या चित्रपट व्यक्तिमत्व ठरलेले आहेत. आणि प्रदान सोहळा, तर 25 जानेवारी 2026 रोजी तिरुवनंतपुरम येथे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 9वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय डॉक्टरला विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. कोणाला? तर डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर या पुरस्काराशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे, तर पहिले भारतीय हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय ठरले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, श्रेणी कोणती? तर त्यांना इम्पॅक्ट बियॉन्ड अकॅडमिया या श्रेणीमध्ये हा पुरस्कार नुकताच मिळालेला असून
जगभरातील 2000 पेक्षा जास्त नामांकनांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे योगदान तर आरोग्य धोरण संशोधन, लसीकरण मोहीम, मोहल्ला क्लिनिक आणि आयुष्यमान भारत केंद्रांच्या उभारणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावली आहे. तर पार्श्वभूमी काय आहे, तर डॉक्टर लहरिया हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO चे माजी कर्मचारी सदस्य आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा, आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 28 जानेवारी रोजी ही जयंती साजरी करण्यात येत असते. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले थोर स्वातंत्र्य सैनिक लाला लजपतराय यांची जयंती दरवर्षी 28 जानेवारी रोजी साजरी केली जात असते. तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील धुडीके गावामध्ये झाला होता. तर ते लाल बाल पाल या त्रयीतील प्रमुख नेते होते, ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा, त्यांचा जन्म केव्हा झाला, तर 28 जानेवारी 1865 मध्ये. जयंती दरवर्षी 28 जानेवारी रोजी साजरा केली जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ 2026 मध्ये आणि 2025 मध्ये याच दिवशी साजरा केली गेली. कोणता दिवस, तर 28 जानेवारी हा दिवस. यानंतर टोपण नाव काय, तर पंजाब केसरी म्हणजेच पंजाबचा सिंह. तर लाला लजपत राय हे एक निर्भय स्वातंत्र्य सैनिक, वकील आणि समाजसुधारक होते, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वदेशी चळवळींसाठी महान कार्य केलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे, आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कमेंट मध्ये सांगा. आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 500 लाईकचे टार्गेट देखील सर्वांनी पूर्ण करून जा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.